Welcome students in HM College Karad. Myself Power MA. My subject is Agriculture, Science and Technology. Last lecture we have to start. Our second topic is commercial crop. So next plant is commercial crop is banana. So botanical name is Musa cavendish, Musa पॅराडिसिका, मुसा सापियंटम. या तीन काय त्याच्या स्पेसीज आहेत. नेक्स्ट फॅमिली मुसेसी. सिनोनिम केळी और केला. ओरिजिन द माउंटेन रिजन ऑफ आसाम, थायलंड, इंडो चायना अँड बर्मा. हे काय त्याचे ओरिजिन्स आहेत. तर आता बनाना म्हटलं, केळी म्हटलं की तुम्हाला माहिती आहे ओव्हर इयर म्हणजे पूर्ण इयरमध्ये काय असतं तर हे अवेलेबल असतं. तर बघा त्याचं ओरिजिन जे आहे ते कोणतं आहे. द माउंटेन रिजन ऑफ आसाम, बर्मा, इंडो चायना, थायलंड. दिस इज एन ओरिजिन ऑफ मुसा species. Three species are seen in board. Musa cavendish, Musa paradisica, Musa sapientum. नेक्स्ट आता बनाना ऑफ सिटी तुम्हाला माहिती आहे. केळींची सिटी कोणती म्हटलं जातं तर जळगाव डिस्ट्रिक्ट. म्हणजे जळगाव डिस्ट्रिक्ट जे आहे ते काय आहे बनाना सिटी ऑफ इंडिया. जळगाव डिस्ट्रिक्ट इज नॉर्थ महाराष्ट्र. Contributes about of Maharashtra banana productions of more than 16% of that India and 7th largest banana producer in India. म्हणजे 7वं लार्जेस्ट काय आहे बनाना प्रोड्युसर भारतामधलं 7 नंबरच्या स्थानावरती कोणतं आहे जळगाव डिस्ट्रिक्ट आहे. तर त्याला काय म्हटलं जातं तर बनाना सिटी ऑफ इंडिया. नेक्स्ट युजेस. आता तुम्हाला माहिती आहे युजेस काय आहेत बनानाचे. तुम्ही केळी खाता तर त्याचे युजेस काय आहेत बघा. इन इंडिया इज द सेकंड इम्पॉर्टंट फ्रूट क्रॉप इज नेक्स्ट टू अ मँगो. म्हणजे मँगो नंतरचं जे इम्पॉर्टंट क्रॉप आहे ते कोणतं आहे तर बनाना हे आहे. त्याच्या आपण इथे 3 स्पेसीज बघतोय. Maharashtra stands first is country of production and area of banana. The fruit is available throughout the year. म्हणजे बनाना हे असं एक फ्रूट आहे की जे अवेलेबल ऑफ थ्रूआउट दी इयर. म्हणजे वर्षामध्ये कोणत्याही सीझनला तुम्ही बघितलं तर ते बनाना काय आहे अवेलेबल असतं. आता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला 12thला एक प्रॅक्टिकल आहे. 11thला आहे ते प्रॅक्टिकल तुमचं कोणतं आहे तर जे DNA एक्स्ट्रॅक्शनचं प्रॅक्टिकल आहे. त्याच्यामध्ये मोस्टली काय केलं जातं बनाना फ्रूट हे काय केलं जातं यूज केलं जातं. बनानाच का यूज केलं जातं. बाकीच्या फ्रूटचंही तुम्ही काय करू शकता DNA एक्स्ट्रॅक्ट करू शकता. पण बनाना हे असं आहे की कोणत्याही तुम्ही सीझनमध्ये जरी ते प्रॅक्टिकल करत असाल तरीही तुम्हाला काय होतं तर ते अवेलेबल फ्रूट आहे म्हणून काय केलं जातं बनाना हे मोस्टली यूज केलं जातं. नेक्स्ट the fruit is available throughout the year. Out of the total production of banana 85% is used in fresh consumption and about 40% is used for processing. जे 14% आहे ते काय केलं जातं प्रोसेसिंगसाठी यूज केलं जातं आणि जे राहिलेले 85% जे आहे ते काय केलं जातं तर फ्रेशली यूज केलं जातं. म्हणजे तुम्ही केळी खाता किंवा त्याच्यापासून जे प्रोसेसिंग करण्यासाठी फक्त 14% काय केले जाते बनाना यूज केले जातात आणि 85% काय केलं जातं फ्रेशली यूज केले जातात. नेक्स्ट ऑल ऑफ द पार्ट्स ऑफ प्लांट्स आर युजफुल टू व्हॅरियस प्रोडक्ट्स लाईक सॉफ्ट ड्रिंक, बियर्स etc. It is also contains vitamin A and B. Banana is a rich source of minerals like phosphorus, calcium and magnesium etc.
म्हणजे बनाना काय रिच करतात तर जे विटॅमिन्स ए अँड बी असेल, नंतर फॉस्फरस असेल, कॅल्शियम असेल अँड मॅग्नेशियम हे काय करत असतं तर ते कंटेन करत असतं. नेक्स्ट आहे बघा त्याच्यासाठी लागणारी सॉईल. नेक्स्ट पॉईंट आहे युजेस झाले त्याचे आणि त्याच्यासाठी लागणारी जी सॉईल आहे. बघा बनाना कॅन बी ग्रोन इन व्हॅरियस टाइप्स ऑफ सॉईल इन इंडिया. म्हणजे वेगवेगळ्या सॉईलच्या टाईपमध्ये काय केली जाते इंडियामध्ये ग्रो केली जाते. द सॉईल सुटेबल फॉर बनाना should have in a depth, well drained, fertile, free working and moisture retaining and containing plenty of organic matter. Fertility of soil is a very important for a successful cultivation as it is heavy feeder crop. The root system is banana goes up to depth in 1 meter with a concentration of majority. दो बनाना इन वॉटर लविंग प्लांट. बनाना हे कसला आहे तर वॉटर लविंग प्लांट आहे. इट कॅनॉट टॉलरेट वॉटर लॉगिंग कंडिशन्स. द रेंज pH शुड बी 6 to 8. त्याची pH रेंज किती आहे 6 to 8 एवढी काय आहे त्याची pH रेंज आहे. नेक्स्ट आहे क्लायमेट. आता बनाना बघा इट्स अ ट्रॉपिकल क्रॉप अँड रिक्वायर्स अ वॉर्म ह्युमिड अँड रेनी क्लायमेट बट हॅज वाईड ॲडॉप्टली फ्रॉम वेट ट्रॉपिकल टू ड्राय सब ट्रॉपिकल रिजन्स. इट कॅन ग्रो इन अ टेम्परेचर रेंज ऑफ 10 to 40 degrees Celsius. The yield as more than temperature is above 24 degrees Celsius for a considerable period. Heavy storms, frost, low temperature below 10 degrees Celsius or extremely high temperature are limiting factors for successful cultivations. म्हणजे हेवी टेम्परेचर जरी असेल किंवा फ्रॉस्ट 10 डिग्री सेल्सिअसच्या इथपर्यंत टेम्परेचर असेल तरी काय होतं तर त्याला युजफुल आहे कल्टिवेशनसाठी. द नीड्स गुड ह्युमिडिटी विथ अँड ॲबंडंट वॉटर सप्लाय. द टोटल वॉटर मिलीमीटर फॉर इट्स आर डिस्ट्रीब्युटेड ओव्हर पिरियड 8 months. देन द टेकन रेनफेड क्रॉप. इट्स म्हणजे हे जे क्रॉप आहे बनाना क्रॉप आहे ते कसलं आहे तर रेनफेड क्रॉप आहे आणि वॉटर लविंग प्लांट आहे. त्यामुळं जास्त प्रमाणात जरी पाणी झालं तरी काही फरक पडत नाही. आलं लक्षात तुमच्या. महाराष्ट्र हॅव अँड द मोस्ट आयडियल क्लायमेट ऑफ बनाना कल्टिवेशन. म्हणजे महाराष्ट्रामधलं जे क्लायमेट आहे ते सगळ्यात चांगलं आहे कशासाठी तर बनाना कल्टिवेशनसाठी. मोस्ट आयडियल क्लायमेट ऑफ बनाना कल्टिवेशन. नेक्स्ट पॉइंट आहे प्रोपागेशन. प्रोपागेशन. आता आपण जे पाठीमागचं क्रॉप बघितलं होतं कोणतं होतं क्रॉप तर मँगो क्रॉप होतं. त्याच्यामध्ये जे आपण प्रोपागेशन्स बघितले 2 मेथड्स होते त्याच्यामध्ये असेक्शुअल मेथड अँड सेक्शुअल मेथड होती. सेक्शुअल मेथड बाय युजिंग अ सीड्स अँड असेक्शुअल मेथड बाय युजिंग अ व्हेजिटेटिव्ह पार्ट. एनी व्हेजिटेटिव्ह पार्टनी काय केलं जातं त्याचं कल्टिवेशन केलं जातं. तसंच याच्यामध्ये जे आहे बनाना ते कसं कल्टिवेट केलं जातं बघा बाय व्हेजिटेटिव्हली. कमर्शियल इडिबल बनानास आर सीडलेस अँड प्रोपागेटेड एक्सक्लुझिव्हली बाय व्हेजिटेटिव्ह मीन्स. म्हणजे व्हेजिटेटिव्हली काय केलं जातं ग्रो केलं जातं कल्टिवेट केलं जातं. रायझोम्स असतील सॉड सकर्स असतील अँड बीट्स असतील यांनी काय केलं जातं व्हेजिटेटिव्हली प्रोपागेट केलं जातं. बघा सॉड सकर्स हॅव्हिंग नॅरो सॉड लाईक लीव्स आर सिलेक्टेड ॲज दे ग्रो इन विगरसली फास्टर दॅन बियर लार्ज साइज ऑफ बंचेस. 2 to 3 months old sod suckers with 30 centimeter height
and 500 gram to 1 kilogram weight is ideal for a planting. म्हणजे सॉर्ट सकर आपण जे यूज करतो. आता सॉर्ट सकर म्हणजे काय? आता पहिलं रायझोम मीन्स काय तर बघा, बनाना हॅज अ रिड्युस्ड अंडरग्राउंड स्टेम कॉल्ड ॲज अ rhizomes and suckers are a own pseudostem and a new bulbous rhizome. These daughter plants is known as a sword suckers. म्हणजे जे sword suckers आहे ते काय तर these daughter plants of rhizome जे daughter plants असतील त्यांना काय म्हटलं जातं? sword suckers असं म्हटलं जातं. नेक्स्ट ते कसं होतात? जे प्रोपागेशन आपण रायझोमनी करतोय तेव्हा ते विगरसली ग्रो होतात. जे सॉर्ट सकर यूज आपण करतोय त्यांचं वेट किती आहे तर 500 ग्राम टू 1 किलोग्राम त्याचं वेट आहे. सकर्स विथ 30 सेंटीमीटर हाईट आणि त्यांची हाईट जी किती आहे ती 30 सेंटीमीटर एवढी हाईट आहे त्याची. लीफ सकर बिकम्स ब्रॉड वेन सून आफ्टर इट्स डिटॅचमेंट फ्रॉम मदर रायझोम. Suckers of 2 to 4 months are selected. Barsai varieties Jalgaon district is propagated through a dormant rhizome. After cutting the parent plant, the rhizomes are removed from soil, stored in cool and dry about 2 months. आणि काय केलं जातं? जे बरसाई व्हरायटी आहे जळगावमध्ये जी घेतली जाते, प्रोपागेट केली जाते, डॉर्मंट रायझोम आफ्टर कटिंग म्हणजे जो डॉर्मंट रायझोम आहे आफ्टर कटिंग तो काय केला जातो 2 मंथ ठेवला जातो. स्टोर इन कूल अँड ड्राय प्लेस. नेक्स्ट द रिमेनिंग पार्ट ऑफ pseudostem, the bottom falls of living predominant heart of rhizome. There should be a 500 to 800 gram. Rhizome should be a 3 to 4 months age of planting where small rhizomes. Next, banana is also propagated by beets. आता मी तुम्हाला म्हटलं व्हेजिटेटिव्हली 3 टाईपनी काय केलं जातं? कल्टिवेट केलं जातं. रायझोम्स असेल, सॉर्ट सकर्स असतील अँड जे थर्ड आहे ते बीट्स. तर बीट्स मीन्स काय आहे तर इट इज अ स्मॉल कट पीसेस ऑफ रायझोम्स हॅव्हिंग अ लिस्ट ऑफ 1 बर्ड ऑन इट. Now a tissue culture technique has been made possible. Prepare a plants true type. सगळ्यात मोस्टली जी पिट्स आपण म्हणतोय जे व्हेजिटेटिव्हली ग्रो करतोय इट्स अ कटिंग ऑफ अ रायझोम्स आणि ही काय केली जाते तर टिश्यू कल्चर टेक्निक ही मोस्टली काय केली जाते इथे यूज केली जाते. आलं लक्षात तुमच्या? तर आता नेक्स्ट पॉईंट जो आहे हे झालं प्रोपागेशन. 3 टाईपनी व्हेजिटेटिव्हली प्रोपागेशन्स केलं जातं. रायझोम्स, सॉर्ट सकर्स अँड बीट्स. रायझोम मीन्स तुमच्या लक्षात आलं असेल इट्स अ अंडरग्राउंड स्टेम, इट ऑल्सो नोन ॲज अ रायझोम्स अँड सकर्स इज ओन pseudomonas stem and a new bulbous rhizome. The daughter plant is known as a suckers and beets it is a cutting of rhizomes. Next point आहे varieties. Varieties. Next बघा varieties. In Maharashtra of following varieties are commercially cultivated. आता ज्या कमर्शियली कल्टिवेटेड आपण कमर्शियल क्रॉप म्हणूनच काय घेतलेलं आहे बनाना हे क्रॉप घेतलेला आहे. तर ते काय केलं जातं महाराष्ट्रामध्ये कमर्शियली ग्रो केलं जातं. तर त्याच्या ज्या व्हरायटीज आहेत त्या कोणत्या आहेत? डॉर्क व्हरायटीज, सेमी टॉल व्हरायटीज अँड टॉल व्हरायटीज. डॉर्क, सेमी टॉल अँड थर्ड आहे ती टॉल व्हरायटीज. तर या 3 व्हरायटीज आहेत डॉर्क व्हरायटीज, सेमी टॉल व्हरायटीज अँड टॉल व्हरायटीज. तर बघा डॉर्क व्हरायटीज कोणत्या आहेत? बरसाई, रस्थळी, सोनकेळी इटसेट्रा या कोणत्या आहेत? डॉर्क व्हरायटीज आहेत. नेक्स्ट सेमी टॉल व्हरायटी ज्या आहेत हरिचल और बॉम्बे ग्रीन, सेफ्ड वेलची इटसेट्रा. नेक्स्ट टॉल व्हरायटीज लाल वेलची और चंपा, पुअन
आणि ग्रँड 9 इटसेट्रा या कोणत्या व्हरायटीज आहेत तर टॉल व्हरायटीज आहेत. या 3 व्हरायटीज आहेत. कोणकोणत्या आहेत? डॉर्फ, स्मॉल टॉल व्हरायटी, सेमी टॉल व्हरायटीज अँड थर्ड इज अ टॉल व्हरायटीज. नेक्स्ट बघा प्रिपरेटरी टिलेज. नेक्स्ट पॉइंट आहे प्रिपरेटरी टिलेज. प्रिपरेटरी टिलेज जे आहे ते बघा इट इज अ बायनियल क्रॉप. आता हे कसलं आहे? द्विवार्षिक, ॲन्युअल, बायनियल आणि पेरिनियल. हे तुम्हाला माहिती असेल, आपल्या 11th मध्ये झालेलं आहे बघा. ॲन्युअल, बायनियल अँड पेरिनियल. ॲन्युअल्स म्हणजे वार्षिक प्लांट असतं, बायनियल मीन्स द्विवार्षिक अँड पेरिनियल मीन्स बहुवार्षिक असे प्लांट असतात. तर हे बनाना क्रॉप कसला आहे? बायनियल प्लांट आहे. हेन्स बिफोर प्लांटिंग फील्ड शुड बी प्रिपेअर्ड बाय प्लगिंग फॉलोड बाय हॅरोइंग farmyard manure at the rate of 40 to 50 tons per hectare is added. म्हणजे जेव्हा प्रिपरेटरी टिलेज आपण जेव्हा जमीन काय करणार आहे, तयार करणार आहे, तेव्हा काय केलं जातं? एकतर याच्या 2 मेथड्स आहेत, पीट मेथड आहे आणि फरोस मेथड आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं? 40 ते 50 टन पर हेक्टरला काय केलं जातं? फार्मयार्ड मॅन्युअर यूज केलं जातं. नेक्स्ट बघा प्लांटिंग मेथड्स. प्लांटिंग मेथड्स तर कोणकोणते आहेत? 2 प्लांटिंग मेथड्स. फर्स्ट जे आहे पीट मेथड, सेकंड आहे फरोज मेथड. पीट मेथड अँड सेकंड आहे फरोज मेथड. तर बघा दिस मेथड इज यूज्ड व्हेरी लेबोरियस अँड एक्सपेन्सिव्ह ऑफ अ प्लांटिंग ऑफ बनाना pits of the 45 into 45 centimeter are dug and the pits are filled with the well decomposed farmyard manure. Next furrows method आहे. This is common method which is furrows 20 to 25 centimeter depth are opened by ridges at the distance of 1.5 meter. Rhizomes are planted in furrows. Generally June to July is the most common time of planting in India. म्हणजे जून ते जुलैच्या दरम्यान काय केलं जातं? इंडियामध्ये बनाना कल्टिवेशन केलं जातं. The suckers are planted in such a way will 20 to 30 centimeter below the surface of soil. जे suckers आपण यूज करणार आहे तर 20 to 30 centimeter below the surface of soil काय केलं जातं? कल्टिवेट केलं जातं. नेक्स्ट पॉइंट आहे स्पेसिंग. Spacing. The distance of planting depends upon the variety, climate, yield and quality expected and practice of ratuning. According to vigor of the variety of distance planting varies from 1 to 1.25 to 3.00 मीटर एवढं काय केलं जातं? स्पेसिंग दिलं जातं. तर हे जे डिस्टन्स ऑफ प्लांटिंग जे आहे ते कशावरती डिपेंड आहे? क्लायमेटवरती डिपेंड आहे. जे आपण व्हरायटी सिलेक्ट करणार आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. नेक्स्ट क्वालिटी असेल, जेवढं आपण क्वालिटी एक्सपेक्ट करणार त्याच्यावरून काय केलं जातं? त्याला स्पेसिंग दिलं जातं. नेक्स्ट आहे बघा प्लांटिंग सीझन. प्लांटिंग सीझन. आता प्लांटिंग सीझन आहे, 2 मेन प्लांटिंग सीझन आहेत. कोणते आहेत? मृबग अँड कांदेबग. हे काय आहे तर 2 मेन सीझन आहेत जे प्लांट केले जातात. द प्लांट कॅन बी डन एनी ड्युरिंग द इयर ऑफ इरिगेशन फॅसिलिटीज आर अवेलेबल. इट हॅज अ 2 मेन सीझन्स. म्हणजे ऑल ओव्हर इयर तुम्ही काय करू शकता तर त्याचं प्लांटिंग करू शकता. पण जर तुम्हाला इरिगेशन फॅसिलिटीज जर गुड असेल तुमची तर तुम्ही काय करू शकता तर ऑल म्हणजे पूर्ण इयरमध्ये काय करू शकता? तुम्ही ग्रो करू शकता, कल्टिवेट करू शकता. पण जर इरिगेशन फॅसिलिटीज नसेल तर त्याच्यासाठी 2 मेन सीझन आहेत.
ते कोणते आहेत बघा. मिलीबग असेल, प्लांटिंग शुड बी डन ॲट द एंड ऑफ मे अँड एंड ऑफ द जून, बेटर स्प्राउटिंग ऑफ रायझोम्स अँड व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. म्हणजे व्हेजिटेटिव्ह मिलीबग जे आहे ते काय केलं जातं, एंड ऑफ द मे अँड एंड ऑफ द जून यांच्या दरम्यान काय केलं जातं, तर त्याचं प्लांटिंग केलं जातं. दुसरं आहे कांदेबग, प्लांटिंग शुड बी डन फ्रॉम एंड ऑफ सप्टेंबर टू अर्ली ऑक्टोबर. म्हणजे एकतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला काय केलं जातं, इथं सेकंड सीझनमध्ये काय केलं जातं, प्लांटेशन केलं जातं. तर बघा, फेब्रुवारी प्लांटिंग इज ऑल्सो रिकमेंडेड टू ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑफ चॉकिंग ऑफ इन्फ्लोरेसन्स ड्यू टू लो टेम्परेचर. फेब्रुवारी प्लांटिंग इज म्हणजे काय केलेलं आहे, फेब्रुवारीमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, रेकमेंड केलेलं आहे हा सीझन मंथ, त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, प्लांटिंग केलं जातं. तर तुमच्या लक्षात आलं असेल, फर्स्ट आपण बघितलं बनाना, 3 स्पेसिस त्याच्या बघितलेल्या होत्या बोटॅनिकल नेम, मुसा कॅव्हेंडिश, मुसा पॅराडिसिका, आणि थर्ड होती मुसा सॅपिएंटम. त्याचं जे असेल फॅमिली मुसेसी, सिनोनिम केळा, ओरिजिन द माउंटेन एरियाज ऑफ आसाम, थायलंड, बर्मा अँड इंडो चायना. त्या काय हे काय त्याचं ओरिजिन आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल त्याचं युजेस काय काय आहेत, क्लायमेट कसं लागतंय किंवा सॉईल त्याच्यासाठी कसं लागते. सॉईल जी आहे ती काय केली जाते, बनाना कॅन बी ग्रोन इन व्हॅरियस टाइप्स ऑफ सॉईल. म्हणजे कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या सॉईलमध्ये काय केली जाते, ग्रो केली जाते. नेक्स्ट त्याच्यासाठी असणार क्लायमेट आपण बघितलेलं आहे. प्रोपागेशन असेल बाय व्हेजिटेटिव्हली प्रोपागेट करतोय आपण. रायझोम असेल, सॉर्ट सकर्स असतील, बीट्स असेल, त्यांनी काय करतोय आपण याचं प्रोपागेशन करतोय. आणि प्रोपागेशनमध्ये वापरली जाणारी सगळ्यात महत्त्वाची मेथड कोणती किंवा मोस्टली यूज केली जाणारी जे आहे ते कल्चर टिश्यू कल्चर टेक्निक ही काय केली जाते, यूज केली जाते. नेक्स्ट त्याच्या आपण व्हरायटीज बघितल्या. डॉर्क व्हरायटीज असेल, सेमी टॉल व्हरायटीज असतील, टॉल व्हरायटीज असतील, प्रिपरेटरी टिलेज असेल, प्लांटिंग मेथड्स असतील, पीट मेथड, फरोज मेथड, स्पेसिंग असेल, प्लांटिंग सीझन असेल, 2 सीझन आपण त्याचे बघितले. कोणते होते, मिलीबग अँड कांदेबग. हे काय आहे तर याचे मेन 2 सीझन आहेत ज्यावेळेस आपण काय करतो, प्लांटिंग करू शकतो. तर हे तुमच्या सगळं लक्षात आलंच असेल. सो इन दिस लेक्चर we will continue next point in next lecture.